नमस्कार, आपण बघताय झी 24 तास आणि निवडणूक यात्रा आमच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज ही निवडणूक यात्रा आली आहे अमरावतीमध्ये। अमरावतीमध्ये निवडणुकांचा माहोल इथल्या उन्हात इतकाच तापलेला आहे। अमरावतीमध्ये अर्थात तिथल्या उमेदवार नवनीत राणा या देशभर चर्चेत राहिलेल्या आहेत गेले 5 वर्ष। मग तो हनुमान चालीसाचा मुद्दा असेल, मग तो त्यांच्या मतदारसंघातला त्यांचा बच्चू कडू सोबतचा वाद असेल, यशोमती ठाकूर यांच्यासोबतचा वाद असेल, पण नवनीत राणा या नेहमीच चर्चेत राहिलेल्या आहेत। आणि यावेळेस सुद्धा त्यांचा मतदारसंघ हा फक्त महाराष्ट्रात नाही देशात चर्चेत आहे। अमरावतीतली लढत तिरंगी जरी वाटत असली तरी तिथे एक वेगळा कोण देखील आहे। बळवंत वानखेडे आहेत काँग्रेसचे, त्यांच्यासमोर त्यांचं आव्हान आहे। सोबतच बच्चू कडू यांच्या प्रहारने दिनेश बुब नावाने तिसरा कोण या लढतीला दिलेला आहे। 25 वर्ष शिवसेनेचा हा बालेकिल्ला मानला गेलेला आहे आणि आता सगळ्यांचं लक्ष आहे की यंदा नवनीत राणा पुन्हा एकदा गेल्या वेळेस यश रिपीट करतात, कारण गेल्या वेळेस नवनीत राणा अपक्ष होत्या, त्यांच्या युवा स्वाभिमानी पक्षाकडून लढल्या होत्या। यंदा त्या भाजपच्या कमळ चिन्हावर लढतात। आपण बघूया नवनीत राणांचा माहोल काय, त्यांच्याशी बोलूया। नवनीत राणांच्या प्रचारात काय सुरू आहे, कुठले मुद्दे आहेत, जय श्रीरामचा मुद्दा आम्हाला लाऊडस्पीकरवरती ऐकायला येतोय, हनुमान चालीसाचा मुद्दा ऐकायला येतोय, हे सगळे मुद्दे काय इथे फरक पाडतात बघूया। अमरावतीत आपण नवनीत राणांसोबत। जसं मी मगाशी म्हटलं, अमरावतीमध्ये ऊन तापलं आणि प्रचारसुद्धा तापला आहे आणि फायनली या सगळ्या गडबडीत आम्ही खूप वेळ त्यांच्या मागे होतो आणि आता फायनली आम्हाला नवनीत राणा भेटलेल्या आहेत त्या प्रचाराच्या गडबडीत। नवनीतजी, आम्हाला कल्पना आहे की तुमचं खूप गडबड आहे, लगबग आहे प्रचाराची, काय हवा आहे नक्की अमरावतीची? ओनली मोदीजी की हवा आहे, कारण की जर आपण आता नोटीस केला असेल, खूप मोठं गाव आहे माझं जिथे मी आता रॅली करत होती, नांदगाव पेठ म्हणून, आणि जर तुम्ही तिकडचा रिस्पॉन्स, गरीबला गरीब व्यक्ती, श्रीमंतला श्रीमंत व्यक्ती रॅलीसाठी आणि आशीर्वाद देण्यासाठी दोन्ही हात वरती करून मला आशीर्वाद देत होते, तर त्याच्यातून हे स्पष्ट होत आहे की देशावरचं जे नेतृत्व आहे आमच्या देशाचे प्रधानमंत्री, त्यांच्यावरील जे विश्वास आहे ते स्पष्ट लोकांच्या चेहऱ्यावर दिसत आहे। चर्चेत नेहमी असतात नवनीत राणा, म्हणजे महाराष्ट्रात बघतो, देशात बघतो, तुमची फार चर्चा होत असते तुमच्या नावाची। तुम्हाला काय ही चर्चा, म्हणजे कोणी म्हणतं की नवनीत राणा चर्चामध्ये राहतात, चर्चेत राहण्यासाठी बऱ्याचदा काही गोष्टी करतात। मला एक गोष्टी तरी सांगा की चर्चेत राहण्यासाठी नवनीत राणांनी केली आहे। नवनीत राणा यंगस्टर लोकांसोबत राहते, नवनीत राणा नवरात्रमध्ये राहते, नवनीत राणा गणपतीमध्ये राहते, नवनीत राणा अमरावतीमध्ये राईट्स झाले त्याचे विरुद्ध अगेन्स्ट उभी राहून, एकटी उभे राहून, आघाडीची सरकार होती महाविकास आघाडीची, त्यांचे अगेन्स्ट उभे राहून त्यांना मी माझे लोकांना सपोर्ट करण्याचं काम केलं। मुंबईत जाऊन हनुमान चालीसाचा सुद्धा मुद्दा तुमचा गाजतो, पार्लमेंटमध्ये हनुमान चालीसा होतो, मग मतदार म्हणतात की आम्हाला आमच्या इश्यूजबद्दल त्यांनी बोलावं ना, हे इश्यूज कशाला त्यांनी बोलावं ह्या इश्यूजबद्दल? मला आज जर तुम्ही माझं हिस्ट्री पाहिली, रेकॉर्ड पाहिली, मी किती % पार्लमेंट अटेंड केले, किती 193 चर्चेमध्ये भाग घेतले, मेजॉरिटी 99% मी भाग घेतलेले आहे। डिबेट्समध्ये भाग घेतलेले आहे, चर्चांमध्ये भाग घेतलेले आहे, बिलावर बोललेली आहे, अमेंडमेंट्सवर आपली पार्टिसिपेशन 99% मी दाखवलेली आहे। आपले क्षेत्राचे प्रश्न तिथे मांडलेले आहे, क्षेत्रात खूप सारा विकास करून मी आणलेला आहे, ट्रेनचे, रेल्वेचे, स्टेशनचे, एअरपोर्टचे, वॅगनचे, शकुंतलाचं, स्काय वॉकचं, येणाऱ्या भविष्य टुरिझमला कसं मी पॉईंट केलं पाहिजे। सो दिस ऑल कम्स इन दॅट ओनली। एक महिला तुम्ही आहात, मेळघाटातल्या कुपोषणासारखा इश्यू आहेत, हे इश्यू सुद्धा फोकस होतात की नाही? आणि 101% जेव्हापासनं मी आली आहे, एकही मंत्री पार्लमेंटमधला त्यांना हे एक व्यक्तीला माहीत आहे माझे क्षेत्रातले प्रॉब्लेम्स, ते कोणी कुठेही मला पार्लमेंटमध्ये चालताही भेटले मंत्री, तर ते मला आठवण करून देतात, तुमचं हे काम केलं बरं, तुम्ही हे प्रश्न मांडला होता, मी त्याचा फॉलोअप करायला लावला बरं, तुम्हाला हे 6 रोड होते माझे मेलघाटले 75 वर्षापासून, कोणीही फॉलोअप करू शकला नाही, त्याचं काम सुरुवात केली मी। सो दिस इज ऑल दी व्हेरी स्मॉल सेन्सिटिव्ह सब्जेक्ट, की कारण 75 वर्षापासून कोणी करू शकले नाही, त्या सगळी गोष्टीला मी पाठपुरावा केला। सो माझे जे मेन टार्गेट आहे जे जिल्ह्यातला विकास, त्याच्यातून कोणत्याही विषयाला मी भटकू देत नाही।
तुम्ही आज तुमच्या युवा स्वाभिमानीकडनं लढणार की तुम्ही भाजपकडनं लढणार याच्यावरच काही भाजपतल्या लोकांचा विरोध आहे. म्हणजे तुम्हाला खरं तर पक्षांतर्गत विरोधाला जास्त सामना करावा लागला. हे सगळी गोष्टी पॉलिटिक्समध्ये चालत असते आणि त्याला आपण वेळेनुसार हँडल करता करता पुढे गेलो पाहिजे. खूप सारे कार्यकर्ता असतात, 20-20 वर्ष पार्टीमध्ये काम करत असतात आणि काही लोकांना पर्सनल नाही लोक काही आवडत, काही लोकांना असं वाटतं की पार्टीचं प्राधान्य दिलं पाहिजे. त्या सगळ्या गोष्टींनी जेव्हा एखादी पक्षाचे सिनियर नेते जेव्हा डिसिजन घेतात तर बरीचशी गोष्टी ते पाहून ते डिसिजन घेत असतात आणि मला वाटतं आज सगळे मेजॉरिटी सगळे कम्फर्टेबल होऊन कामाला लागलेले आहेत. निवडणुकीच्या आधी असं एक चित्र होतं नवनीतजी की नवनीत राणा आणि रवी राणा हे आयसोलेट झाले आहेत. म्हणजे बच्चू कडू तुमच्यासोबत नाही आहे, तुमच्या जिल्ह्यातल्या सोबत तुमच्या इतर नेत्यासोबत नाही, असं एक चित्र तयार झालं आहे. मोदीजींसोबत पहा किती नेते आहे, एकटे बिचारे लोकांसाठी लढत आहे, एकटे देशाच्या हितासाठी लढत आहे, एकटे. तुमची जुनी इमेज ना इट कम्स बॅक टू हॉन्ट यू. म्हणजे परत त्या इमेजवरून तुम्हाला वारंवार तुमच्यावरती टीका केली जाते तुमच्या अपिअरन्सवरनं की तुम्ही फार नटून थटून जातात किंवा मग कधी तुम्हाला संजय राऊतांसारखे नेते म्हणतात की नटी आहे, डान्सर आहे वगैरे. डज इट हर्ट तुम्हाला याचा कितपत म्हणजे ॲज अ व्यक्ती म्हणून तुम्हाला सी पॉलिटिशियन्स आर ऑल्सो ह्युमन बिंग, तुम्हाला कुठेतरी त्रास होत असेल गोष्टीचा? नाही खूप त्रास होते. माय किड्स आर व्हेरी स्मॉल. ते सेकंडमध्ये आहे माझं लहान किड. माय एल्डर डॉटर इज देअर, शी इज इन 6th स्टँडर्ड. ती नेहमी मला विचारते, मम्मा वाय दिस पीपल आर टॉकिंग लाईक दिस अबाउट यू, वाय दे डोंट इवन डायजेस्ट यू. आय सेड बेटा देन आय हॅव टू एक्सप्लेन देम. माझी सासू मला विचारते किती घाण बोलतो आहे म्हणे तुझ्याबद्दल. मी म्हटलं एक सी आय नेवर टेक अ महिलांची की मी महिला आहे म्हणून मला सपोर्ट करा. आय नेवर गो इन दॅट जेंडर काइंड ऑफ थिंग. पण मनाला खूप वेदना होते. तुम्ही तुमच्या पक्ष सोडला तेव्हा तुम्ही तुमचे एक भावनिक मोमेंट शेअर केला, तर त्याला पण लोक म्हणतात की ते पर्सनल व्हिडिओज पण शेअर करतात आपल्या फॅमिलीसोबत इमोशनल मोमेंट्स आहे प्रत्येक. सी आय लव्ह दॅट. मला ट्रोलिंग आवडतं तुम्हाला? मला ट्रोलिंगचं काही घेणं देणं नाही. आय नेवर सी. मी तुम्हाला तेच म्हटलं ना, मी एवढी सिच्युएशनमध्ये जर मी ऑपोजिशनवर बोलत नाही मंचावरनं तर मी ट्रोलिंग करणारे कधी लोकांना इम्पॉर्टन्स देत नाही. थँक्यू सो मच. या प्रचाराच्या धामधुमीत तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि अगदी मनमोकळ्या गप्पा म्हणलात नवनीत राणाजी. थँक्यू सो मच. थँक्यू. नवनीत राणांसोबत गप्पा झाल्यात. अमरावतीच्या इतरही फील आपण घेणार आहोत निवडणूक यात्रामध्ये. अमरावतीत काय होतं, दुपारी प्रचंड ऊन उकाडा असल्यामुळे प्रचारासाठी संध्याकाळच्या वेळा आहेत आणि कधी कधी रात्री उशिरा म्हणजे प्रचाराची वेळ संपल्यानंतर घरी बैठका, कॉर्नर बैठका अशा सुरू असतात. अमरावतीमध्ये काँग्रेसचे उमेदवार आहेत, त्यांच्या प्रचारार्थ माजी मंत्री यशोमती ठाकूर सध्या मैदानात आहेत आणि सध्याच्या विद्यमान खासदारांसोबत त्यांचं एक वेगळं इक्वेशन राहिलं आहे. त्यामुळे प्रेमाचं इक्वेशन, प्रेमाचं नातं. यशोमतीची काय वाटतं इक्वेशन्स आता अमरावतीमध्ये? म्हणजे एक महिला खासदार आहेत, त्यांनी बऱ्याचदा आपल्याला कसं टार्गेट केलं असं म्हटलं आहे. तुम्ही एक महिला राजकारणी आहात, तुम्ही या सगळ्या गोष्टींकडे कसं बघता? नाही, मला त्यांचं वागणं जे आहे दोघांचं नवरा बायकोचं एकदम उथळ वाटतं. त्याच्यामध्ये थॉट आणि थिंकिंग असं काही नाही आहे. आम्ही जे राजकारण करतो हे राजकारण विचारांचं राजकारण आहे. तुम्ही मला म्हटलं की माझं आणि त्यांचं नातं हे प्रेमाचंच आहे ना, काय माझं आणि त्यांचं वैयक्तिक काय भांडण नाही आहे. पण हा विचार जे आहे हे महत्त्वाचे. आम्ही पुरोगामी विचाराचे आहोत, आम्ही काँग्रेस विचाराचे आहोत आणि आम्हाला सर्वधर्म समभाव आवडतो. आम्हाला धोका देता येत नाही आणि त्यांच्या तर रक्तामध्ये धोका आहे. वेगळीच एक ट्रायंग्युलर लढत होईल आणि तिन्ही उमेदवार असं म्हटलं तर की खूप स्ट्रॉंग आहेत. चांगलं होईल अमरावतीसाठी आणि या देशासाठी. जे काही चांगलं व्हायला पाहिजे ते अमरावतीमध्ये होईल असा माझा कॉन्फिडन्स आहे. आणि प्रत्येकाचं आपले आपले तत्त्व आहेत, त्या तत्त्वांवर ते भांडण आहे किंवा लढाई आहे असं म्हणायला काय हरकत नाही. एकंदरीत काय आहे, आत्ताच्या ज्या खासदार आहेत ते आमच्या मतांवर निवडून गेलेले आहेत. सेक्युलर वोट्सवर त्या खासदार झालेल्या आहेत आणि त्यांना असं वाटायला लागलं की मैं करू सो कायदा. आजही बघा ना तुम्ही, जो उधम त्यांनी केला तो चुकीचाच आहे ना. ज्यानं पहिले ॲप्लिकेशन केलं त्यालाच ते ग्राउंड मिळायला पाहिजे, पण तसं झालं नाही. मी ऐकलं खासदारांच्या यजमानांनी म्हटलं की सन्मान्य राहुलजींची सभा
होते आहे म्हणून आम्ही आमची सभा कॅन्सल केली, अशातला काही भाग नाही आहे अजिबात. त्यांनी आम्हाला देखील ग्राउंड मिळवायला खूप त्रास दिला आणि ज्याला देव तारी त्याला कोण मारी ना. तर आम्हाला ग्राउंड मिळालं. एक शेतकरी आला, तो म्हटला की हे ग्राउंड तुम्ही घ्या आणि आम्हाला पार्किंगला पण जागा मिळाली आणि ग्राउंड पण मिळालं आणि सिक्युरिटी जी आहे त्यांनी पण ते अप्रूव्ह केलं. पण तरी काय अंडरकरंट्स आहेत अमरावतीचे, वेगवेगळे अंडरकरंट्स एखाद दुसरे तरी सांगा मला. नाही, असं काही अंडरकरंट वगैरे नाही आहे. इट इज व्हेरी क्लिअर. हे लढाई कशाची लढाई आहे हे क्लिअर आहे आणि संविधान वाचवायचं आहे. आमचा खासदार निवडून आला पाहिजे. वारंवार परत हे ना व्यक्तिगत टीकेकडे बऱ्याच गोष्टी आहेत. तुमचं आता मला आठवण करून तुमचं आणि त्यांचं पण एकदा असंच वाद झाला होता मेकअपवरनं आणि त्यांच्या मला त्या म्हटल्या होत्या की ही काय मेकअप लावलं तरी काय दिसत नाही, हिच्या चेहऱ्यावर खड्डे आहेत आणि हिला काय कोण बघत नाही. आता बघा, मी आहे शेतकऱ्याची पोरगी. शेतकरी असाच असतो. आमच्या चेहऱ्यावरचे खड्डे, आमच्या पायातल्या बेगा, हेच आमचं सौंदर्य आहे. आणि मोठं पॉप्युलेशन आपल्या जिल्ह्यामध्ये, या देशामध्ये, या राज्यामध्ये हा शेतकऱ्यांचा आहे आणि शेतकऱ्यांचे विषय पण त्यांनी कधी उचललेले नाही आहेत. तर वैयक्तिक टीकेचा इथे विषय नाहीच आहे. पण संजय राऊत म्हणतात, त्यांना नाची म्हणतात, नटी म्हणतात. मग एक महिला म्हणून तुम्हाला वाटतं ह्या गोष्टी योग्य होतात की कुठल्या? आता जे नटी आहे तिला काय म्हणायला पाहिजे? नटीच रोज ॲक्टिंग आहे. स्वतःच्या नवऱ्याला आलिंगन घालायचं ते पण कॅमेरामध्ये येतंय हो, आणि मग ते पण डोळे वगैरे असं. इट इज सो फनी. हे सगळं विचित्र आहे. फार हास्यास्पद या सगळ्या गोष्टी होत आहेत. पण हे अमरावतीचं कल्चर नाही. ठीक आहे, बघूया काय निकाल येतात. बट एक सुंदर तुमचं मला घर, एक मला सांगायचं, फार सुंदर तुमचं घर आहे. मला ते गार्डन खूप विशेषतः आवडलं. तुम्ही करता का गार्डनमध्ये वेळ कधी जमतं? थँक्यू सो मच. बघूया अमरावतीत आम्ही अजूनही फिरणार आहोत. आता सातीच्या जवळजवळ 10 वाजलेले आहेत आणि इथे सगळ्या कार्यकर्त्यांची गर्दी इथे ऑलरेडी आहे. त्यांच्या बैठका सुरू आहेत, तेव्हा त्यांना त्यांच्या बैठकांवरती सोडूया. अमरावतीचा फील काय आपण अजूनही घेणार आहोत, कारण रात्रीच्या उशिरांच्या लोकांच्या भेटी बैठका या सुरूच राहणार आहेत. पुढच्या टप्प्यामध्ये आपण अजून अमरावतीकरांशी बोलणार आहोत. प्रस्थापित राजकारणाला आणि प्रस्थापित राजकीय पक्षांना छेद देण्याची अमरावतीकरांची परंपरा राहिली आहे. म्हणूनच इथे बऱ्याचदा अपक्ष उमेदवार निवडून येताना आपण बघू शकतो. म्हणजे इव्हन आज बघायचं झालं, आज अमरावती लोकसभा मतदारसंघात असणाऱ्या एकूण 6 विधानसभा मतदारसंघांमध्ये 2 अपक्ष आमदार आहेत. स्वतः रवी राणा हे 3 टर्म आमदार आहेत अपक्ष, आणि आता बच्चू कडू हे 4 टर्म आमदार इथे आहेत. 4थी त्यांची टर्म सुरू आहे. पण जसं मी म्हटलं की प्रस्थापित राजकारण्यांना नेहमीच हे अपक्षांच्या माध्यमातून अमरावतीकरांनी आपली पसंती दिली आहे. काही वर्षांपूर्वी एक किस्सा आहे. खरं तर काही वर्षांपूर्वी सुदाम काका देशमुख नावाचे खासदार होते, डाव्या पक्षांचे इथे ते खासदार होते. त्यांना प्रचंड लोकांनी डोक्यावर घेतलं होतं आणि लोकवर्गणीतून, लोकांच्या सहभागातून, लोकांकडनं पैसे जमा करून त्यांनी ती निवडणूक लढवली होती. लोक स्वतःहून त्यांना ती निवडणूक लढवण्यासाठी तेव्हा मदत करत होते. त्यांची तेव्हा घोषणा खूप गाजली होती, तुमचाच गेरू, तुमचा चुना आणि सुदाम काकांना निवडून आणा, अशा प्रकारचा हा त्यांचा प्रचाराची ती लाईन होती. आणि त्यानंतर 2004ला बच्चू कडू जेव्हा अपक्ष निवडून आले, जेव्हा त्यांनी निवडणूक लढवली होती, तेव्हा त्यांनी याच धर्तीवरती प्रचार केला होता. असा एक पैशाचा असा एक पिगी बँकसारखा त्यांनी बनवला. त्याच्यावर त्यांची पक्षाच्या कागद वगैरे चिकटवले आणि लोकांकडनं लोकवर्गणीतून त्यांनी ती निवडणूक लढवली होती. हा फॅक्टर नेहमीच महत्त्वाचा राहिलेला आहे. जसं मी म्हटलं, छोट्या पक्षांचा, आता बच्चू कडूंचा स्वतःचा पक्ष प्रहार, आणि जो इथे अमरावतीमध्ये यावेळेस गेम चेंजर ठरू शकतो. बच्चू कडू स्वतः रिंगणात नसले लोकसभेला तरी त्यांचे उमेदवार आहेत दिनेश बुब, जे कदाचित इथलं अमरावतीचं चित्र बदलू शकतात. त्यामुळे त्यांची सर्वाधिक चर्चा, आणि जसं मी म्हटलं, हा एक जो प्रस्थापित पक्षांच्या व्यतिरिक्तचा फॅक्टर आहे, तो देखील यंदा पुन्हा एकदा अमरावतीत महत्त्वाचा ठरू शकतो. बच्चू भाऊ, त्रिकोणीय लढत होत्या. तुमची ही ताकद आहे, अमरावतीत तुमच्या पक्षाची ताकद आहे. साधारणपणे ही लढत तुम्ही कशी बघता? तुमची मुख्य लढत भाजपशी आहे की काँग्रेसशी आहे? असं आहे का, एकंदरीत ही लढत आज कोणासोबत याच्यापेक्षा आम्ही ही निवडणूक जिंकतो आहे. निवडणूक आम्ही जिंकतो आहे आणि आम्ही जे 100 सभा केल्या एकंदरीत पुऱ्या अमरावतीमध्ये, ते आम्ही शेतकरी, शेतमजूर, कामगार या सगळ्या जे काही वंचित घटक आहे, अतिशय गरीब आणि व्यापार, या सगळ्यावर मुद्द्यावर घेऊन आम्ही गेलो. आम्ही सांगत होतो सभेमध्ये
का जात पात धर्म पाहून आम्हाला व्होट मारू नका, मुद्द्यावर व्होट मारले पाहिजे. माझ्या एका मतानं सरकार पडते का नाही पडत. आम्ही असं म्हणतोय का आमच्या एका मतानं जर सरकार पडलं असतं तर मग शेतकऱ्याच्या सोयीचे धोरणं केल्याशिवाय आम्ही पाठिंबाच दिला नसता. लक्षात घ्या, लोक कधी कधी हे मोठं चुकीचं विचारते आम्हाला. तुम्ही तर होते सरकारमध्ये. अरे सरकारमध्ये एकटा बच्चू कडू होता. आमच्या प्रभावामुळं जर त्याचा अभाव निर्माण होत असेल आणि सरकार पडण्याच्या स्थितीत असेल तर मग आम्ही बजावून घेतला असता, मग आसूड ओढला असता आम्ही. पण मग बच्चूभाऊ, मग याचा परिणाम दुसरीकडे असा होतो की एक परिणाम होत मतांचं विभाजन होतं ना बच्चूभाऊ. काही परिणाम मतागीताचं विभाजनासाठी बसलो नाही आम्ही आमचे मुद्दे घेऊन बसलो आहे. मुद्द्यावर काँग्रेसही स्थिर नाही, भाजप पण नाही आहे. काँग्रेसनं काय दिलं या शेतकऱ्याला, मजुराले, आणि भाजपनं काय दिलं. मग आम्ही तिसरा मार्ग काढत असेल तर चुकीचं काय त्याच्यात. तुम्ही आता एक जागा लढवता, तुम्ही म्हणतात एका बच्चू कडूच्या आमदार तुम्ही आहात सध्या महाराष्ट्रामध्ये. तुमच्या एका मताने तुम्ही म्हणतात सरकार पडू शकत नाही किंवा तुम्ही सरकारवरती दबाव ठेवू शकत नाही. पुन्हा एक खासदार होईल, मग तुम्ही परत म्हणू शकाल की उद्या आमच्या एका मताने एकाचे 2 झाले आमदार, खासदार आले का 25 येईल. हा टर्निंग पॉइंट आहे. टर्निंग पॉइंट आहे. बरं, इथून पुढे म्हणजे बच्चू कडूंना आता इथून पुढे अमरावती किंवा विदर्भाच्या पलीकडे पण पक्ष वाढवायचा आहे किंवा तिथेही तुम्ही लढाल. कालपासून 10 फोन आहे सगळ्या पश्चिम महाराष्ट्रातले आम्हाला पाठिंबा द्या म्हणून. तुमच्या विद्यमान खासदारांसोबत तुम्ही 5 वर्ष अनेकदा खटके उडताना बघितले, त्यांच्या आणि तुमच्यामध्ये बऱ्याचदा आम्ही वाद होताना बघितले. आता हाही त्याच्यातला निवडणुकीचा तुमचा प्रचाराचा मुद्दा आहे, म्हणजे तुमचे उमेदवार आहेत दिनेश बुब. त्यांचं ते काय मुद्द्याजोगते आहेच नाही, त्यांच्याबद्दल काय बोलावं, काय विशेष आहे तुम्ही सांगा ना. पण त्या गेल्या वेळेस आता अपक्ष होत्या, तुम्ही तिथे त्यांच्यावर तुमचं बऱ्याचदा तिथे खटके उडले. आता त्या भाजपच्या अधिकृत उमेदवार आहेत, राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवार आहेत. राष्ट्रीय पक्ष म्हणजे काय. राष्ट्रीय पक्ष म्हणजे तो मोठा आहे असं कोण म्हणते, कुठं तो लहान पण असते. आणि इथं या उमेदवारीमुळं यांच्या उमेदवारीमुळे इथं पक्ष लहान झाला, मोठा तो लहान झाला आणि त्याचे परिणाम या निवडणुकीत त्यांना दिसणार आहे. कधी कधी पक्ष उमेदवारामुळे पक्ष मोठा होते, कधी कधी पक्ष उमेदवारामुळे लहान होते. ते आता स्थिती इथं आहे. असं नवनीत राणांमुळे झालं तुम्हाला वाटतं? असं काय असं नवनीत राणांच्या काय कुठल्या गोष्टींमुळे इथे कमी झालं असं तुम्हाला वाटतं? भाजपले कार्यकर्त्याला मारलं, 9 टाके पडले, रक्तबांबड केलं भाजपच्या कार्यकर्त्याले, 9 टाके मारावं लागले इथं. म्हणजे ही नामुष्की नाही का भाजपची. ज्यानं भाजपचं कार्यालय फोडलं, तुषार भारती हा भारतीय जनता पार्टीचा विधानसभेचा प्रमुख होता, ज्यानं भारतीय जनता पार्टी उभी केली. त्याच्या घरी आईवडील असताना, चिमुकली मुलगी असताना त्याची गाडी चिरफाड तोडताड करून टाकली तलवारीनं. ही नामुष्की नाही आहे? तुम्हाला काय वाटते? बरोबर. आता शेवटचा एक प्रश्न, तुमच्या आता कार्यकर्ते बऱ्याच वेळ थांबलेत. शेवटचा प्रश्न आता, गेल्या वेळेस तुम्ही भूमिका राज्यात घेतली, आधी तुम्ही महाविकास आघाडीसोबत होतात, नंतर शिंदेसोबत गेलात. आगामी काळामध्ये बच्चूभाऊंचं राजकारण या निवडणुकांच्या मधून कुठल्या दिशेने आम्हाला जाताना दिसणार आहे? अगर 25 सीट आ गई तो हम चलाएंगे सरकार को. हाँ, बच्चू कडूंचा हाच कॉन्फिडन्स आहे, त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये त्यांचा जो आपण एक बघतो प्रहारचा वेगळा एक इमेज घेणारे बच्चू कडू. पण त्यांचं म्हणणं आहे की ही लढाई त्यांना लढायची, ही लढाई फक्त अमरावतीपुरती नाही, आगामी काळात राज्याच्या बाहेर देखील ताकदवान त्यांना बनायचं आहे. अमरावतीत नवनीत राणांचा जसा प्रचार सुरू आहे, प्रचारामध्ये एक अर्थात जसा देशभरात एक मुद्दा गाजतोय संविधानाचा, 400 पार झाला तर संविधान बदललं जाईल वगैरे वगैरे अशा चर्चा आहेत. त्यामुळे नवनीत राणा आवर्जून जिथे जिथे त्या भेटी देत आहेत तिथे त्यांच्या भाषणामध्ये हा उल्लेख अर्थातच सगळ्या कार्यकर्त्यांचा इथे येतोय. नवनीत राणांचा अमरावती मतदारसंघ हा राखीव असल्यामुळे मधल्या काळात तुम्हाला आठवत असेल नवनीत राणांच्या कास्ट सर्टिफिकेटचा इश्यू झाला होता, त्याच्यावरनं देखील हा विरोधकांसाठी मुद्दा. पण आपण त्यांच्या मतदारसंघामधल्या लोकांसुद्धा बोलणार आहोत, त्यांचं मत जाणून घेणार आहोत. त्यांना काय वाटतंय, कसली हवा आहे आता अमरावतीमध्ये? नवनीत राणा. नवनीत राणा. बरं, का बरं वाटतं नवनीत राणा? चांगले आहे, काय चांगलं आहे? काम चांगलं आहे. ओ इकडे या, इकडे या. हा, काय काम चांगलं आहे. काम काय काम तुम्हाला कुठलं काम आवडतं त्यांचं? गोरगरिबाचं जास्त काम करतात, गोरगरिबाचं जास्त काम करतात. गोरबऱ्यांचं काम तिथे करतात.
ठीक आहे. तुम्हाला गोरगरिबांचं काम वाटतं. तिथे एक ताई आहे, त्यांच्याशी देखील बोलूयात. त्या एक ताई बोलून गेल्यात इथल्या मतदारांचं. त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करा. तुम्ही बोलणार आता काय तुमचं वाटतं, कोणाची हवा तिथे, काय नवनीत राणामध्ये आहे तिच्यात माहीत पडलं आता निवडून आल्यानंतर. मोदी पाहिजे. तुम्ही म्हणतात मोदी का बरं? मोदी का बरं? तुमचं एक वेळ थांबा, यांचं मत आहे. मोदी का बरं? म्हणजे कामं करून राहिला गोरगरिबासाठी अन्नधान्य सब. मोदी म्हणजे एक नंबर काम करून आमच्या इकडे एक नंबर काम करून आले. 5 वर्ष धंदे देऊन आला आम्हाला गरीब माणसाले. मोदी शिन एक नंबर. गरिबांना धान्य मिळतंय म्हणून तुम्हाला मोदी वाटत? हा बस असं काही नाही आहे. पण चांगलं आहे. तुमचं म्हणणं, हा तुमचं काय? देशाबद्दल चांगलं आहे. देशासाठी चांगलं आहे. बरं. तुम्हाला तुमचं काय? चांगला मोदी चांगला आहे ना. सगळं कामच करून राहिला मोदीचा. पूर्ण काम करून राहिला. गरीबाला पगार देऊन राहिला, कास्तकाराला पैसे देऊन राहिले. अधिक का पाहिजे? बागपाली गावाचा 50 वर्षा अगोदर बरोबर आहे की नाही आहे? गरिबांना इथं धान्याचा जो मुद्दा की त्यांच्या अकाउंटला पैसे येत आहेत, शेतकऱ्यांना येत आहेत, शेतकऱ्यांना कास्तकारांना पैसे दिले जात आहेत. तरुण त्यांचं काय म्हणणं आहे? अमरावती तर बहुत चर्चा में रहता है. अमरावतीची चर्चा खूप असते, देशभर चर्चा असते. पूरे अमरावती का माहौल खराब करके रख दी राणा ने. क्या बोलना तुम्हारी को. आपण प्रचार बघतात, हे काही गावातले बुजुर्ग व्यक्ती आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. क्या चल रहा है, हवा काय चालली आहे? अभी भाई हमारे इधर तो पंजे की चल रही है. म्हणजे क्या मोदी क्यों का बरं? अरे कामा करून राहिले. तुमचं काय, तुम्हाला का बरं, तुमचं काय काम झालं? तुम्हाला आमचं काय काम राहिलं, अशी सीट आली पाहिजे. आपण अमरावतीमधल्या काही तरुणांशी बोलणार आहोत. काही तरुण आपल्यासोबत इथे असणार आहेत आणि त्यांची तुम्हाला विशेष ओळख करून देणार आहे. आजच्या तुम्हाला तरुणांच्या भाषेत सांगायचं तर काही इन्फ्लुएन्सर्स आहेत आणि काही तरुण विद्यार्थी ॲक्टिव्हिस्टसुद्धा आहेत आपल्यासोबत आहेत. श्रुतिका गावंडे आपल्यासोबत आहे, जे यूट्यूबवरचे रेग्युलर्स आहेत. त्यांना माहिती आहे की श्रुतिका ही यूट्यूब इन्फ्लुएन्सर आहे. अमरावतीमध्ये ती केली, मुंबईतही तिने काम केलेलं आहे आणि सोबतच अनेक व्हिडिओ ती करत असे. तुझ्याकडनं मला खास तुझ्या वैदर्भीय शैलीत जाणून घ्यायचं आहे की काय अमरावतीची हवा काय सांगते, तरुणांच्या नक्की दृष्टिकोनातून बघायचं तर काय माहोल आहे? सर, तुम्ही म्हटलं वऱ्हाडी भाषेत बोल म्हणून वऱ्हाडी भाषेतच बोलते. इथं विषय असा आहे की तरुणाईवर फक्त राजकारण केलं जाते. तरुणाच्या समस्या काय आहे, त्याला काय पाहिजे आहे, काय काही घेणं देणं नाही. इथं 500,000 रुपये तरुणाईला द्यायचे, त्याला गाडीत पेट्रोल टाकायचं, रॅल्या काढायच्या, फिरवायचं आणि बस विषय संपला. बाकी जर तरुण कोणत्या गोष्टीला फोकस करून राहिले असेल तर ते एकच आहे की आम्हाला हिंदू राष्ट्र पाहिजे, आम्हाला हिंदू राष्ट्र पाहिजे, आम्हाला हिंदू राष्ट्र पाहिजे. रोजगार हा मुद्दा डायरेक्ट हटवून टाकला या सरकारनं. मला समजून नाही राहिलं आहे की तुम्ही तरुणाच्या तोंडातून हा शब्द काहून नाही ऐकायला भेटून राहिला का आम्हाला रोजगार पाहिजे. आज तरुण म्हणते का आम्ही बेरोजगार असलो तर चालते, आमची महागाई वाढली तर चालते, पण बाबू आम्हाला फक्त हिंदू राष्ट्र पाहिजे. हे जे डोक्यात बसवणं चाललं आहे हे चुकीचं आहे. खरं निवडणुकांमध्ये तुम्ही तरुण म्हणून बघता, कुठली गोष्ट किंवा कुठली अशी घोषणा अपिलिंग वाटली किंवा कुठला असा नारा अपिलिंग वाटला, असा खास लोकांशी कनेक्ट करेल असा नारा ऐकलंय, अपिलिंग वाटून राहिला. सध्या अमरावतीच्या राजकारणात एकच नारा गाजून राहिला आहे की धनशक्ती विरुद्ध जनशक्ती. हा नारा येते कुठून? जनशक्ती धनशक्ती याचा संबंध काय आहे? जनशक्ती समजू शकतो, पण आता तुम्ही ऐकून राहिले असेल प्रत्येकाच्या तोंडून की राजकारण आमच्या बसची गोष्ट नाही आहे, राजकारणात जाऊन पैसा पाहिजे, लय पैसा व्हावा लागते. म्हणजे पैशावरच डिपेंड झालं आहे राजकारण. आता कार्यकर्त्याला तेवढं महत्त्व राहिलं नाही आहे, आता जनतेला तेवढं महत्त्व नाही राहिलं आहे. बम पेटाच्या पेट्या, खोकेचे खोके पैसे आणायचे, ते वाटायचे, कार्यकर्त्याला वाटायचे, जनतेला वाटायचे, प्रलोभनं द्यायचे, आश्वासनं द्यायचे आणि बस निवडणुका लढवायच्या. तर मला असं वाटतं की हा जो ट्रेंड आहे जनशक्ती विरुद्ध धनशक्ती, हा ट्रेंड लय चांगला आहे आणि हाच असायला पाहिजे. मुळात धनशक्ती ही पॉवरफुल असली पाहिजे. त्याच्यामुळे तरुण येतील. आपल्यासोबत हेमंत वानखेडे मधल्या काळात अनेक विद्यार्थ्यांशी संबंधित गोष्टींमध्ये ॲक्टिव्ह होते. हेमंत, काय थोडक्यात सांगशील, कुठले मुद्दे जे तुला वाटतं की अनएड्रेस आहेत तू युवकांचे या निवडणुकांमध्ये? पक्षीय भूमिका आपण एक वेळ बाजूला राहते, पण तरुणांचे आपले काही विषय असतात. सर, आपण पाहिलं तर आम्ही लायब्ररीमध्ये बसणारा क्राऊड आहोत आणि आमच्या डोक्यामध्ये नेहमी एक समस्या राहते की भरती प्रक्रिया पारदर्शक झाली नाही, तो एक प्रश्न आहे. त्याच्यानंतर याच्या पुढे जाऊन जे पेपरफुटीचे प्रकरणं आहेत, तुम्ही इलेक्शन आलं की जागा भरपूर काढता आणि ती जागा भरती प्रक्रिया देण्याची तुम्ही TCS IBPSकडे देतात. हे 100 रुपयाच्या ऐवजी 1000 रुपये फी करतात. ह्या गोष्टीबद्दलचा नॅरेटिव्ह आमच्या मनामध्ये एक निगेटिव्ह जो विचार आलेला आहे की बा त्याच्यामुळे आम्ही सत्ताधारीपेक्षा विरोधकांकडे आमचा कौल वाढतोय. आजचा तुम्हाला एक विशेष व्यक्तीशी भेटवायचं ते म्हणजे विपिन तातड. रॅपर आहे आणि झुंड सिनेमाच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना त्याची ओळख झाली असेल. मला आता जसं मी श्रुतिकाला म्हटलं की तुम्हाला तुझ्या स्टाईलमध्ये सांग, मला तुझ्या स्टाईलमध्ये जाणून घ्यायचं आहे. काही मांडलं गाण्याच्या माध्यमातून हे सगळं जे घडतं निवडणुकांचं? तर एक रॅप आहे माझा, तो रॅपच्या माध्यमातूनच मी मांडतो.
कि बड़े बड़े नेता लोग यहाँ पे वोट मांगते, देते भाषण और नोट दारू जोक मारते। मेरा देश मेरा देश मेरा देश यही कहते हैं, रंगों में काय को फिर तुम अपने आप को बांटते हैं, कुत्ते सा काटते फिर अपने आप में बांटते हैं, थाली में बांटते फिर थाली को ही चाटते हैं। आज भी मेरी बहन सुरक्षित नहीं सड़कों पे, सोई है जनता और सोते बच्चे सड़कों पे। फोकट का खर्चा है फिर चार बात की चर्चा है, इस पे भी ध्यान दो फिर जाके पूरा ज्ञान दो, इस समस्याओं का कुछ तो समाधान दो। आगे तो बढ़ते जा रहे, पीछे भी थोड़ा ध्यान दो, ध्यान दो। क्या बात आहे, क्या बात आहे. ही तरुणांचा खरं तर हा अँगर आहे, हा व्हॉइस आहे, असं आपल्याला इथे दिसून आलेलं आहे. पण ही तरुणाई आहे अमरावतीची, हा यांचा विचार आहे. आपण मध्ये यूट्यूब इन्फ्लुएन्सर असू दे, विद्यार्थी चळवळीत असणारे कार्यकर्ते असू दे, तरुणांच्या सुद्धा भूमिका आहेत. राजकीय पक्षांच्या त्यांच्या पक्षीय भूमिका वेगळ्या, पण ह्या तरुणांचा मुद्दा, हा तरुणांचा एक मॅनिफेस्टो असतो, तो कुठेतरी यायला हवा, हे या तरुणांचं, अमरावतीच्या तरुणांचं म्हणणं आहे. अमरावतीच्या निवडणूक यात्रेमध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया नवीन लोकसभा मतदारसंघामध्ये. तुम्ही बघत राहा निवडणूक यात्रा झी 24 तासवर.